लासू स्टेशन जवळील वैरागड येथे रविवारी दुपारच्या सुमारास विद्युत पोलवरील तुटलेली वीजवाहक तार जोडण्यासाठी एक झिरो वायरमन हा पोलवर चढला. मात्र त्याला ही विद्युत तार जोडत असताना जोरदार विजेचा धक्का बसला. ही घटना इतकी भयावह होती की या झिरो वायरमनच्या अंगावरील कपड्याने अक्षरशः पेट घेतला. ही घटना दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. यानंतर काही वेळातच या झिरो वायरमनला तात्काळ खाली उतरवण्यात आले व तेथून उपचारासाठी प्रथम लासू स्टेशन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. अप्पासाहेब वाकडे असे घटनेतील जखमी वायरमनचे नाव आहे. लासू स्टेशन महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे आपण पाहू शकतो. या ठिकाणी दुपारच्या सुमारास आपण आज आहोत गंगापूर तालुक्यातील वैरागड येथील धोत्री वस्ती. या ठिकाणी आपण जे हायटेन्शन पॉवरची जी MSCBचा पोल पाहतो, या ठिकाणी दुपारी एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामं करणारा वीज तांत्रिक जो होता त्याच्यावर त्याला जोराचा असा विजेचा झटका बसला. मात्र दैव बलवत्तर म्हणून तो जीवाशी वाचला आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे जे परमिट दिले होते ते परमिट नेमकं ह्याच फिडरचे दिले होते की आणखी दुसऱ्या फिडरचे दिले होते, या बाबतीत कुठली माहिती संबंधित विभागाकडून सध्या तरी भेटत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष जी घटना घडली त्या माणसाला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याने पेट घेतला. या ठिकाणी या माळीवाडगाव येथील जो वायरमन आहे तो वायरमन या घटनास्थळावर उपस्थित होता. मात्र आता माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदर वायरमन दूरध्वनी उचलत नाही आणि इंजिनियरही फोन उचलत नाही. त्यामुळे सदर घटनेबाबतीत शासनता निर्माण झाले असून त्या घटनेला जबाबदार कोण आणि निष्पाप जीवाचा जर बळी गेला असता तर त्या बळीला जबाबदार कोण असता, अशी घटना वारंवार घडू नये किंवा याच्यावर काहीतरी काळजी घ्यावी